आहे सगळं आहे. थांबा थांबा. लोक पोलिसांवर इतक्या लवकर रिॲक्ट का होत आहेत? नुकतीच काल परवा पुण्यामध्ये कोयता गँगच्या टोळक्यांनी एका पोलीसवाल्यावर हमला केला होता. ते प्रकरण ताजं असतानाच मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये एका कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला जवळपास 500 मीटर फरफटत नेलेलं होतं. त्याच्यावर पुढं काय कारवाई झाली ते माहिती नाही, पण पोलीस कुठंतरी चुकतायत का? चिरीमिरीच्या नादी लागून पोलिसांनी स्वतःचं स्वाभिमान गहाण ठेवलेलं आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आजच उल्हासनगरमध्ये एका रिक्षावाल्याने पोलिसाच्या थोबाडामध्ये मारावी यापेक्षा पोलीस विभागाला कलंकित करणारी, खरं तर पोलीस विभागाला म्हणण्यापेक्षा भारताच्या राज्यघटनेला कलंकित करणारी, भारताच्या राज्यघटनेची विठंबना करणारी, कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे उडवणारी ही बाब आहे. यावर खरं तर पोलिसांनी चिंतन करण्याची गरज आहे की लोकांनी आपली लायकी काय करून ठेवलेली आहे. यावर जर पोलिसांनी वेळेस चिंतन नाही केलं तर भविष्यामध्ये याचे परिणाम पोलिसांनाच भोगावे लागणार आहे. त्यामुळं पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करत असताना स्वतःच्या अंगापर्यंत लोक येणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणं काळाची गरज आहे. अन्यथा चौकामध्ये जे पोलीस लोकांना अडवून चिरीमिरीसाठी वाद घालत बसतात ना, तर प्रत्येक चौकामध्ये लोक पोलिसांना असेच ठोकून काढतील. हे तर रिक्षावाले ठोकलेत, सर्वसामान्य लोकसुद्धा उद्या पोलिसांवर हात उचलायला मागे पुढे बघणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी वेळीच सावध होणं काळाची गरज आहे.